हॅलो फ्रेंड, मी पूजा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। सर्व ताईंना, बहिणींना, मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर उद्या आहे रक्षाबंधन। तर आपण आता सगळ्यांच्या घरी सगळ्यांचे भाऊ येणार आहेत, तर काही ना काही स्वीट तर बनवतोच आपण। तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत बेसन लाडू। तर बेसन लाडू गावकडे सर्वांच्या घरी स्वीट म्हटलं, रक्षाबंधन म्हटलं की बेसन लाडूच बनवतात। तर मी पण म्हटलं आता गावकडच्या पद्धतीने आपण बेसन लाडू बनवूया। तर चला साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे। बेसन लाडू बनवण्यासाठी आपण 2 वाटी, ही बघू शकता एवढी वाटी आहे, 2 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। फूड कलर घेतलेला आहे एकदम थोडासा, रवा घेतलेला आहे अर्धा वाटी, ऑप्शनल आहे पण रवा टाकला की छान लाडू होतात त्याच्यामुळे। आणि काजू घेतलेले आहे, मनुके घेतलेले आहेत आणि जायफळ घेतलेले आहे। बेसन लाडूत थोडं जायफळ टाकलं ना तर टेस्ट अजूनच छान येते। परत आणखी तूप घेतलेलं आहे, हे माझं घरगुती तूप आहे। तुम्ही व्हिडिओ नशीन बघितला तर नक्की बघा, सबस्क्राईब करा, चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे, दुधाच्या साईपासून तूप कसं बनवतात तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे, तर तुम्ही पण करू शकता। तर चला पुढे सांगते। तर पाक बनवण्यासाठी मी 2 वाटी साखर घेतलेलं आहे। जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे 2 वाटी घेतलेलं आहे, तर तुम्ही 2 वाटीच्या ऐवजी 1 वाटी पण साखर घेऊ शकता। पण आम्हाला गोड, माझ्या मुलांना फार गोड आवडते खायला, तर मी 1 वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे आणि 1 वाटी थोडी खाली घेतलेली आहे, म्हणजे अर्धी घेतलेली आहे। आणि थोडं वेलची पूड घेतलेली, विलायची पावडर। तर चला स्टार्ट करूया, बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। छान लाडू बनतात, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडतील। आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा कसे बनले। तर चला स्टार्ट करू। सर्वात आधी आपण पुरणाच्या चाळणीनं आपण बेसन पीठ चाळून घेऊया, म्हणजे छान चाळलं ना तर त्याच्यात गाठी तयार होत नाहीत आणि मळताना पण खूप छान मळल्या जाते। तर बघू शकता असं चाळून घ्यायचं। तर जे आपण बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे ना, ते पाणी टाकून आपण आता मळून घेऊया। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं, फक्त थोडं घट्ट मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही। कारण हे आपल्याला साठा न लावता, पीठ न लावता आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत, तर थोडं घट्ट मळायचं। त्यानं काय होणार, छान पुऱ्या आपल्या छान होणार।